हे दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या घरीही लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे। लाडक्या बाप्पाचं स्वागत सध्या केलं जातंय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 1.5 दिवसाचा बाप्पा शिवतीर्थावर विराजमान होतोय। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर सध्या लाडक्या बाप्पाचं स्वागत होतंय। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे देखील या बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आहेत। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। कृष्णा, विषयाला आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थ हे जे निवासस्थान आहे त्यांच्या घरी बाप्पाचं आगमन होण्याचं हे तिसरं वर्ष आहे आणि आता आपण पाहतोय अमित ठाकरे यांच्या हस्ते बाप्पाची मूर्ती आतमध्ये आणली जाते। थोड्याच वेळामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा होणार आहे आणि पूजा सुद्धा होईल। आज यावेळेला विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा शिवतीर्थवरती गणेशोत्सवाच्या निमित्ताने येत आहेत। याआधी आपण पाहिलं की दोन्ही बंधू वेगवेगळ्या निमित्ताने एकत्र भेटत आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीवरती गेलेले होते। मात्र गणेशोत्सवाचं निमित्त साधून उद्धव ठाकरे हे सहकुटुंब आज शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांच्या पूर्ण फॅमिलीला भेटण्यासाठी त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत आणि त्याचबरोबर विविध पाहुणे जे आहेत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत असतील, त्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते सुद्धा येत आहेत। आता आपण पाहतोय अमित ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या बाप्पाचं आगमन जे आहे ते घरामध्ये झालेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये प्राण प्रतिष्ठा जी आहे ते सुद्धा होणार आहे। यंदा हे शिवतीर्थवरील बाप्पाच्या विराजमान होण्याचं आणि आगमन होण्याचं हे तिसरं वर्ष आहे, कारण याआधी आपण पाहिलं की सलग 2 वर्ष राज ठाकरे यांच्या घरामध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातोय आणि यंदा सुद्धा आपण पाहतोय की बाप्पाची मूर्ती जी आहे ती आता मंदिरामध्ये प्रतिष्ठेसाठी ठेवली जाते आणि थोड्याच वेळामध्ये बाप्पाची पूजा सुद्धा होईल। मात्र यावेळेला उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थवरती येत आहेत, त्यामुळे ती उत्सुकता सुद्धा सगळ्यांना लागून राहिलेली आहे, कारण याआधी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवरती एकदाही आलेले नाही आहेत आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं आज ते पहिल्यांदाच या ठिकाणी येत आहेत। कुशल, नक्कीच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाची ही दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होणार आहे, प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होणार आहे। सध्या त्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे। अमित ठाकरे यांच्या हस्ते बाप्पाचं आगमन झालेलं आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे देखील दर्शनासाठी येणार आहेत। 1.5 दिवसाचा बाप्पा राज ठाकरे यांच्या घरी विराजतो। कृष्णा, आपण पाहतोय पूजेची तयारी जी आहे ती व्यवस्थित पूर्ण झालेली आहे। आता थोड्याच वेळात प्राणप्रतिष्ठेला देखील सुरुवात होणार आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुंदर सजावट आणि बाप्पाच्या जल्लोषात स्वागत। आता की सगळीकडे गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि शिवतीर्थवरती सुद्धा यंदा या गणेशोत्सवानिमित्तानं हार फुलांची सजावट जी आहे सुद्धा करण्यात आलेली होती। संपूर्ण कुटुंबामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि मूर्तीचं आगमन घरामध्ये झालेलं आहे। मूर्ती जी आहे ती मंदिरामध्ये पुजवण्यात आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये पूजा सुद्धा पार पडते आहे। पूजेची ही सगळी लगबग आपण पाहतोय। राज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंबीय म्हणजे अमित ठाकरे असतील, त्यांच्या पत्नी असतील आणि कियान जे राज ठाकरेंचे नातू आहेत ते सुद्धा या सगळ्यामध्ये आनंदाने पाहायला मिळतात। मात्र ही पूजा झाल्यानंतर विविध राजकीय पक्षाचे नेते सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। मात्र यावेळेला आकर्षण म्हणजे उद्धव ठाकरे सहकुटुंब पहिल्यांदाच शिवतीर्थावरती या गणेशोत्सवाच्या निमित्तानं बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधूंचं मनोमिलन जे आहे ते सुद्धा पाहायला मिळणार आहे। मात्र यावेळेला ठिकाण हे शिवतीर्थ असल्यामुळं त्याची देखील चर्चा जी आहे ती सगळीकडे होणार आहे। मात्र 1.5 दिवसांच्या या गणपतीच्या उत्सवामध्ये दरवर्षी राज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब सहभागी होतं, त्याचबरोबर विविध लोक सुद्धा दर्शनासाठी येत असतात। सलग तिसरं वर्ष आहे शिवतीर्थवरती हे गणेशोत्सव साजरा होण्याचं आणि ती तयारी जी आहे ती शिवतीर्थवरती पाहायला मिळत आहे। बाहेर संपूर्ण घराला हार फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आतमध्ये सुद्धा